शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर तेव्हाच सरकारला जाग येते का? दुर्दैव असं आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या शेतात मी आई पडते, काही कीटकनाशक पडते, तेव्हा सरकारला जाग येते. शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते. तेलाला भाव काय 115 रुपये आणि सोयाबीनला भाव काय 3-4 हजार रुपये. शेतकऱ्याला काय पुरू राहिले? खरं म्हणते तू, आम्ही पण हीच भूमिका मांडतो. दादा माझा बाप बी शेतकरी आहे. माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते. वडील आलेत ते नाही. तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे. तुला हे माहिती आहे का, भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं, कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या 4 पैसे घरात यायला लागतात. कापसाला जेव्हा 10,000 भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं, नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं. त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो. तसंच सोयाबीनचं झालंय, कांद्याचं झालंय, सगळ्याच पिकाचं झालंय. तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो.